नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपले स्वागत आहे। तर आज मी छान अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवत आहे। त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा। तर कोथिंबीर मी छान अशी निवडून बारीक कापून आणि स्वच्छ धुवून घेतली आहे। तर आता याला लागणारे साहित्य बघूया। तर बेसन पीठ घालायचे। तर बेसन पीठ आपल्याला किती हवे त्यानुसार घालायचे। तांदळाचं पीठ 3 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलंय। सफेद तीळ घालायचंय 1 चमचा आणि ओवा घालायचा आहे 1 चमचा। छान असा हातावर मॅश करून घ्यायचा आहे। 1 चमचा मी ओवा घातलाय। तर ओवा चव पण छान लागते आणि पचनासाठी पण छान असतो ओवा। तर आता इथे मी लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहे। आपल्याला लसूण आणि हिरव्या मिरच्या दळून घेतलेल्या। थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा हळद घेतली मी। लाल तिखट घालायचे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। थोडं थोडं पाणी घालायचे, एकदम पाणी नाही घालायचे। तर अजून थोडं बेसन पीठ घ्यायचे आपल्याला। सर्व बेसन पीठ घेतलंय मी इथे। तर व्यवस्थित घट्ट असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडंसं तेल घालायचंय। आणि आता आपल्याला हे स्टीमरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 मिनिटं स्टीम करून घ्यायचंय। तर अशी प्लेट घ्यायची आहे आपल्याला। ह्या प्लेटला तेल लावून घ्यायचंय व्यवस्थित। आणि तीळ घालायचे त्याच्यावरती। आणि हे मिश्रण आपल्याला याच्यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे प्लेटमध्ये। आता आपण स्टीम होत ठेवूया। आता 15 मिनिटासाठी आपण स्टीम करून घेऊया। चेक करूया झालंय का। व्यवस्थित स्टीम करून घेतले, काढून घेऊया। आता 5 मिनिटं आपण थंड होऊन देऊ, त्यानंतर याच्या वड्या पाडून घेऊ। चाकूने साईडने असं आपण थोडंसं मोकळं करून घेऊया।
आपल्याला ह्या वड्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे। हे बघा, छान अशी वडी तयार झाली आहे। आता आपण तेलामधून तळून घेऊया। हे बघा, छान असा गोल्डन कलर आलाय वडीला। एकदम कुरकुरीत वडी झाली आहे। काढून घेऊया। आता असेच आपण सर्व वड्या तळून घेऊ। हे बघा, अतिशय कुरकुरीत आणि छान अशा चविष्ट कोथिंबीर वडी तयार झाली आहे। बघा कसा आवाज येतोय, एकदम कुरकुरीत वडी तयार झाली आहे। छान असा सुगंध येतोय वडीचा आणि एकदम कुरकुरीत आहे। तर ह्या पद्धतीने घरी नक्की तुम्ही ट्राय करून बघा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।